एखादी ठिणगी जर आपल्या मनामध्ये पडली तर काय किमया होते ही या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहे मित्रांनो. खरं म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी जर आपल्या शरीरात असेल तर माणूस कसा भरारी घेतो हे या व्हिडिओतून पहा मित्रांनो. आणि काहीच साधनं नसताना एका योद्ध्यानं, या जिद्दी माणसानं खऱ्या अर्थानं भारताचा वसा कसा ठरवून दिला हेही या व्हिडिओद्वारे पहा मित्रांनो. आळस झटकून खऱ्या अर्थानं सुंदर काम कसं करायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. सुंदर अशी सिरीज आपण घेऊन येतोय. खरं म्हणजे या मराठी माणसानं, आपल्या भारतातील प्रत्येक माणसानं आपल्या पूर्वजांचा इतिहास साठवून खऱ्या अर्थानं त्यांच्यापासून काहीतरी मन प्रारूप घेऊन त्याच्यापासून काहीतरी शिकून आपल्या मनामध्ये ठिणगी पेटवून भरारी घेणं गरजेचं आहे. मग सांगा ना कधी पेटेल आपल्या मनामध्ये ठिणगी? तर पहा हा व्हिडिओ लक्षपूर्वक मित्रांनो. आपण पारतंत्र्यात होतो. 19व्या शतकामध्ये ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होतं हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ब्रिटिश राज्य करत असताना त्यांचं आपल्याकडं पाहण्याचं एक धोरण होतं की भारतीय म्हणजे तुच्छ, हे काय फार मोठा उद्योग करू शकणार नाहीत, छोटे मोठे उद्योग करतील आणि खऱ्या अर्थानं मृत्यू पावतील. वंशभेदाचं कारण त्यावेळेस असायचं, तुच्छतेचं पाहणं असायचं आणि हे भारतीयांना सहन करायचं असायचं. आणि त्यांची ती नजर, त्यांचं ते असणारं केविलवानं आपल्याविषयीचं मत खऱ्या अर्थानं ते नेहमीच प्रत्येक कृतीतून दाखवून घ्यायचे. पण पारतंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा असे काही हिरे होऊन गेले. त्यातीलच एक मित्रांनो, कोण होता तो हिरा? तर जमशेदजी टाटा. इंग्रजांना वाटायचे की छोटे मोठे उद्योग करून भारतीय भरारी घेणे इतपत मोठे होणार नाहीत आणि पोलाद निर्मितीसारखा उद्योग तर शक्यच नाही. पण 1907 साली त्या वंशभेदाला झुगारून खऱ्या अर्थानं इंग्रज पारतंत्र्यात असताना त्या राजकारणाला झुगारून ज्यांनी टाटा अँड आयर्न स्टील ही कंपनी स्थापन केली ते जमशेदजी टाटा होते. आणि तीच आज टाटा स्टील म्हणून ओळखली गेली. त्यावेळेस साधने नव्हते, त्यावेळेस कोणतीही शिक्षणाची फार कमतरता होती, कोणतीही पाठबळ देणारी यंत्रणा नव्हती. पण अशी माणसं उदयाला आली आणि भारताचं औद्योगिकरण करण्यासाठी, भारताला सक्षम आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही माणसं उभा राहिली. यातूनच आपण काहीतरी शिकणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणूनच हा आजचा व्हिडिओ आहे. काय शिकलं पाहिजे यातून आपण? तर ॲक्टिवेशन एनर्जी, त्यांच्याकडून आपण एक मनप्रारूप शिकलं पाहिजे, स्फुल्लिंग ऊर्जा शिकली पाहिजे. प्रत्येकामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीची स्फुल्लिंग ऊर्जा असते, पण वापरणार कधी सांगा ना मित्रांनो. म्हणून मी ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी हा प्रपंच मांडलाय. एखादी रासायनिक अभिक्रिया जर घडायची असेल तर किमान ऊर्जेची गरज असते, तीच ॲक्टिवेशन एनर्जी असते मित्रांनो. आपल्या अंगी असतात सगळी गोष्ट, पण आपण वापरणार कधी सांगा? वेळ आहे, साधन आहेत, ज्ञान आहे, मग सुरुवात कधी? एका ठिणगीची वाट पाहताय का तुम्ही? कुणीतरी तुमचा अपमान करावा आणि मग आपण सुरुवात करायची का? सांगा ना, याचीच वाट पाहताय का? नाही ना. मग कधीतरी आपल्याला सुरुवात करायला लागेल. या जमशेदजी टाटा यांच्या जिद्दीच्या कहाणीतून, एका योद्ध्याच्या या प्रेरणेतून आणि ब्रिटिश काळात ज्यांनी खऱ्या अर्थानं उद्योगाची ज्योत तेवत ठेवली, या अवलियाच्या या मान प्रारूपातून आपण शिकलं पाहिजे की सुरुवात करणं गरजेचं आहे, आळस झटकून काम करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. रमेश नावाचा एक मुलगा सुरेश नावाचा त्याच्या मित्राकडे गेला आणि गेल्यानंतर ज्यावेळेस परीक्षेचा कालावधी जवळ येत होता त्यावेळेस तो रमेश हा सुरेशला किती वाचन केलेलं आहे तो विचारतो. तर 8 धड्यापैकी 5 धडे त्याचे झालेले असतात. हे ज्यावेळेस रमेशला कळतं की आपला प्रतिस्पर्धी सुरेशनं 5 धड्याचं वाचन केलेलं आहे, गडबडून जागा होतो आणि आपला टेबल आवरतो आणि त्या टेबलवर पडलेली प्रत्येक वस्तू तो नीट ठेवतो आणि तासोन तास दिवसेंदिवस तो वाचतो. आणि खऱ्या अर्थानं हीच ठिणगी त्याला त्या ठिकाणी पुढेशी घेऊन जाण्यासाठी पुरेशी ठरते. मग ठिणगीच पडण्याची वाट पाहायचं का? एक मिठाचा कण उचलल्यानंतर मोठी चळवळ निर्माण झाली आणि ब्रिटिशांना छोडो भारत म्हणून सांगण्याचे धमक आपल्यामध्ये आले. मग आपण कधी एखादी गोष्ट धमक
निर्माण करून करणार आहे हे सांगा ना तुम्ही. आणि हेच ज्यावेळेस करायचं असेल तर ठिणगी पडण्याची वाट का पाहताय तुम्ही. आपल्यामध्ये असणारे ॲक्टिवेशन एनर्जी असेल, स्फुल्लिंग ऊर्जा असेल, ते अशा पद्धतीनं वापरा की ज्याच्यामुळं आपण भरारी नक्कीच घेऊ शकतो. एका स्टार्टअपने एक व्यवसाय चालू केला आणि ते व्यवसाय चालू केल्यानंतर एक सुंदर असं उत्पादन त्याने बनवलं, पण ते उत्पादन काही केले त्याची विक्री होत नव्हती. काही दिवसानं त्याच्या गुंतवणूकदाराचा फोन आला आणि फोन आल्यानंतर तो म्हणतो की जर का पुढं विक्री नाही झाली तर पुढचं जे मानधन आहे, पुढचं जे फंड मी तुम्हाला देणार आहे ते देणार नाहीत. अगदी त्या ठिकाणी काहोर माजलं. तो स्टार्टअपवाला जागा झाला आणि त्यांनी जाहिरातवाल्याला फोन केला की आपल्याला काय इतकी करून मार्केटिंग कसल्याही पद्धतीचं करून त्या ठिकाणी आपल्याला याचा सेल वाढवावा लागेल. त्यांनी इन्फ्लुएन्सरला, त्यांनी ॲडव्हर्टायज जे करतात त्यांच्यासाठी भेट घेतली, त्याची भेट घेतली आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ते त्यांची भेट घेतली काही दिवसानंतर ती विक्री हळूहळू वाढायला लागली आणि तो उद्योग व्यवसाय जोराचा एक जोर पकडला गेला. मित्रांनो, हे खरं आहे. हे कधी शक्य झालं तर वरून धमकीचा फोन आला, त्याच्या मनामध्ये ठिणगी पडली म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाहिरात दिली आणि तीच ठिणगी मोठ्या उद्योगाला रूपांतरित केली गेली. इंग्रजांनी जमशेदजी टाटांना दिलेली वागणूक तीच ठिणगी त्यांच्या मनामध्ये पडली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा पोलाद सारखा उद्योग निर्माण करून त्या ब्रिटिशांनाही लाजवलं. मित्रांनो, रमेश ज्यावेळेस सुरेशकडे गेला त्यावेळेस आपला प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा जोराचा प्रयत्न करतोय हे पाहून त्याच्या मनामध्ये सुद्धा ठिणगी पडली आणि ते सुद्धा जोराचा प्रयत्न केला त्यांनी सुद्धा. आणि ठिणगीच पडायची असेल, वाटच पाहायची असेल तर मित्रांनो असा एखादा क्षण येतो की आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो. मग हे आयुष्य बदलण्याची प्रोसेस एक ठिणगी करते. म्हणून ठिणगीची किमया ज्यावेळेस आपल्याला जाणवेल ना त्यावेळेस निश्चित प्रयत्न करत राहा. सगळ्यात कठीण काय असेल तर सुरुवात न करणं. म्हणून सुरुवात करा आणि अशी परिस्थिती बदला की ती ठिणगी तुमच्या आयुष्याची मशाल खऱ्या अर्थानं पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि